देखो बघा, महाराष्ट्रातला एक अत्यंत गंभीर विषय आहे. आपण दिल्लीतल्या विषयाकडे नंतर येऊ, पण आमच्यासारख्यांना अस्वस्थ करणारा एक विषय कालपासून मी पाहतो आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये धानोरा गावात, गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा गावामध्ये आश्रमशाळेमध्ये सर्पदंशाने 3 मुलींचा मृत्यू झाला. ही अत्यंत चिंताजनक आणि अस्वस्थ करणारी घटना आमच्यासाठी आहे. एकंदरीत 6 मुलींना सर्पदंश झाला, 3 मुलींचा मृत्यू झाला. त्या आदिवासी मुलींना वेळेवर उपचार मिळू शकले नाही. त्यानंतर उरलेल्या 3 मुलींना घाईघाईनं नागपूरला हलवण्यात आलं. आदिवासी पाड्यांवर आदिवासी आश्रमशाळांची अवस्था काय आहे याकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष आहे का? किंवा त्यांच्या खात्याचे जे आदिवासी मंत्री किंवा त्या विभागाचे पालकमंत्री ज्यांनी गडचिरोली जिल्हा दत्तक घेतला असे देवेंद्र फडणवीस, ते गडचिरोली जिल्ह्याला या देशातलं स्टील सिटी बनवायला निघाले. स्टील सिटी. आणि संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास सुरू आहे. खाणी ज्या दिलेल्या आहेत खाण मालकांना, उद्योजकांना, मोठ्या जिंदालपासून असे अनेक जे भाजपचे मोठे देणगीदार आहेत, त्यांनी गडचिरोलीमधलं जंगल तोडलं, गडचिरोलीमधल्या नद्या प्रदूषित केल्या, गडचिरोलीमधले डोंगर तोडले. त्याच्यामुळे जमीन जंगल हा ही जी घोषणा आहे आदिवासींची की आम्ही या जमीन जंगलचे मालक आहोत, तो आदिवासी विस्थापित झाला. आणि डोंगरावरचा वाघ, बिबळे, जंगली प्राणी, साप हे आदिवासींच्या घरात आणि शाळांमध्ये घुसून बळी घेत आहेत. तुम्ही नक्षलवाद संपवला म्हणताय गडचिरोलीचा, म्हणून आदिवासींचे मृत्यू